नमस्कार. महावितरणच्या स्थापना दिवसानिमित्त राज्यातील सर्व वीज ग्राहकांना तसेच महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आज ऊर्जा क्षेत्रात गतीने परिवर्तन होते आहे. पश्चिम एशियातील संघर्षामुळे ऊर्जा क्षेत्रात आव्हाने निर्माण झाली आहेत. ऊर्जा सुरक्षितता, उपलब्धता विकासाची मूलभूत गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणचा स्थापना दिवस साजरा होतो आहे. मला सांगताना आनंद होतो की महायुतीच्या सरकारच्या 2014 ते 2019 या काळात राज्याला लोड शेडिंग मुक्त करण्यात आपल्याला यश आले. आता राज्यात घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक अशा सर्व ग्राहकांसाठी वीज दर कमी करण्याची ऐतिहासिक कामगिरी आपणच केली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच असे घडले. त्याबद्दल मी महावितरणचे हार्दिक अभिनंदन करतो. पण आपली आव्हाने संपलेली नाहीत. महाराष्ट्र देशातील औद्योगिक व सेवा क्षेत्रातील गुंतवणुकीचे पहिल्या पसंतीचे राज्य आहे. या क्षेत्रासाठी वीज ही प्राथमिक गरज असून यासाठी महावितरणचे योगदान उल्लेखनीय आहेच, पण आणखी गतीने आपल्याला काम करायचे आहे. आज घडीला राज्यातील 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज दिली जाते. सोबतच राज्याने सौर कृषी पंप बसवण्यामध्ये 10 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. देशातील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संपूर्ण देशासाठी अनुकरणीय ठरली आहे. राज्याने अपारंपरिक ऊर्जेच्या वापरात उल्लेखनीय काम केले आहे. पंप स्टोरेज आणि अणुऊर्जेच्या क्षेत्रातही पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र नवीनीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण आपण जाहीर केले. त्यात 10 वर्षात नवीनीकरणीय ऊर्जा क्षमता 100 गिगावॅट करण्याचे आपले ध्येय आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत महावितरण महत्त्वपूर्ण योगदान देईल अशी मला खात्री आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा वेग पाहता आगामी 5 वर्षात राज्याची विजेची गरज युरोपातील प्रगत देशांपेक्षा अधिक असेल आणि हेच लक्षात घेऊन महावितरणने ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक पावले टाकली आहेत. म्हणूनच राज्याला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी महावितरणने केलेले कार्य उल्लेखनीय असेच मी म्हणेन. पुन्हा एकदा महावितरणच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.